महत्त्वाची घडामोड राज्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील 4 जणांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव केला जाणार आहे। लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालरोग तज्ञ डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। पालघरच्या जफारमधील तारपा वादन वाजवणाऱ्या भिकल्या लाडक्या धिंडा यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे। तर आदिवासींच्या तारपा नृत्यातील वाद्य वाजवणारे ते एकमेव आहेत। रघुवीर खेडकर यांचा सुद्धा पद्मश्री पुरस्कारानं गौरव केला जाणार आहे। त्यांनी तमाशा आणि नाट्याचे 12,000 शो केले। तमाशाच्या माध्यमातून समाज प्रबोधनही केलंय। तसंच श्रीरंग लाड यांचा सुद्धा पद्मश्री पुरस्कारानं गौरव केला जाणार आहे। शेतीतील शोधकार्यासाठी लाड यांना पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे। कसा वाटत चांगला मन समाधानाला हातात अजून दिला नाही पण मन समाधान झाला। कधी ना कधी तरी मिळणारच आहे हे माझा भाग्य समजा। असा हे वाद्य वाजवायचा म्हणजे शरीर पण चांगला आणि मन समाधान होय। त्याच्यात जे काय मी देवाची आराधना करत ते तुम्हाला माहित नाही पडल पण त्याचा ऐकाय मन समाधान चांगला वाटत। पद्मश्री पुरस्कार मिळणं हेच माझं भाग्य। कारण पद्मश्री पुरस्काराला विचाराची उंची, कार्याची उंची हे सगळं बघावं लागतं, त्यावेळेस पद्मश्री पुरस्कार मिळतो। आणि तो पुरस्कार आज मला मिळतोय, माझ्या जीवनाचं सार्थक झालेला आहे। हा पुरस्कार मी माझ्या आई कांताबाई सातारकर आणि आमच्या संपूर्ण तमाशा सृष्टीला समर्पित करणार आहे। आणि तिथं जाताना पुरस्कार घेताना मी धोतर, नेहरू शर्ट, जॉकेट आणि कोल्हापुरी फेटा बांधूनच जाणार।